पण ती झोटिंगच बांधू दे ना. म्हणजे शूटिंग काय असते? भूत भूत. हं. छाती इतकं टकुर इतकं गेलं भिताळ हं. की मनानच ढासळायचं. माहित. 2 बैल धरली की तुला सांगतो बैलाला ढकलायला लागली गाडी. पाहुणा तिथं त्या गावाला आला तिथं त्या माळाच्या गावावर. हा हा. की त्याला मुकाम करीत नव्हता ती. कशा पाय? त्याला नाग डसत होता. नाक चावायचा. नाग चावला की ते माणूस मरून जायचा. मरून जायचा म्हणजे पाहुणा थांबायची भानगड. पाहुणा थांबायची भानगड नाही. काय ती काय गावाला शराप होता काय कुठला? काय माहित आहे. हा. मग ते लयच तस पाहुणा यायला मार्गच नाही. हा. त्याच्यामुळं तुला सांगतो तिथलं गाव उठलं हा. आणि इथं आलं. तिथं आलं होय. हम्म. बर बर. म्हणजे काय किस्सा झालता काय गाव उठायचा? किस्सा नाही हीच किस्सा. हा. बर बर. पाहुणा आला म्हणजे पाहुण्याला सुट्टीच नाही. हा. आणि तिथं कळवतनीच ती बुर जायचं कळवतीने. कळवतीन म्हणजे काय असतं? नाचणाऱ्या बाया बर बर बर. त्याला कळवतनी म्हणायचं. ते बर. मग ती माणसं तुला सांगतो हा. आता आपल्याच तमाशा आल्यावर जात नाही ती का बघायला, हा. तशी जायची. हा. आणि मग तमाशा सुटायचा भर 12-1 हा. 12-1-2 हा. सुटला की ती झोपली की समजायलाच नाग चावायचा. अवघडच आहे मग. मग ती मरून जायची. हा. त्याच्यामुळं ती गाव इथं उठून आलं. हा. माळावर होतं ते गाव इथं उठून आलं. बर बर. गावाला आपल्या डबल मारुती पण आहे. काय विषय आहे त्याचा? डबल मारुती म्हणजे तिथं होता मारुती. हा. अजून बी आहे तिथं 3 होतं मारुती. आपल्या गावाला 3 मारुती होत. हा. तिथं आहे की मारुती अजून एक. बर. मग ते मारुती पानगाववाले न्यायला लागली होती. पानगाववाले. हा. त्याने काय केलं कसा तर आपदून निपदून गाडीत घातला. गाडीत हा. एक आणलेला होता इथं आपला मारुती. एक आणला गाव वसवायचा म्हणून दुसरीकडे. मग एक तिथंच राहिला. हा. 2 राहिले तिथं. बर. मग त्यातला एक ती घेऊन चालली. हा. घेऊन चालल्यावर त्याने गाडीत कसा बसा घातला. हा. घातल्यावर तुला सांगतो गाडीच वाढणार 2 बैलाला. बर. जाग्यालाच गाडी थांबली. गाड्याला जाग्यालाच. हा. पुन्हा त्याने काय केलं दुसरी 2 बैल आणली हा. आणि चावरी लावली. तरी बी गाडी वाढाना. मारुती तरी एवढी उडा. मारुती तरी एवढी उडा. गाडी तरी पण ओढना. गाडी वाढाना. हा. पुन्हा आणि दुसरी 2 बैल आली. असे 6 बैल झाली. हा. आणि 6 बैल झाली तरी बी गाडी वाढाना. हा. मग आपल्यातलं कोणतरी माणूस रानात बैल चारा निघालो होत. बर बर. आणि ही अपघात येते. हा. मग ती माणूस काय म्हणलं, अरे आमचा मारुती तुम्ही कशाला न्यायला लागला? हा. ती बैल घेऊन धरून चारायला चाललो होत. हा. ते म्हणले आम्हाला मारुती नाही म्हणून आम्ही न्यायला. हा. अरे तुम्ही दुसरा करून घ्या की म्हणली. हा. मग काय पण म्हणले आम्हाला न्यायला मारुती जायना म्हणजे 6 बैल झोपले ते. हा. सोडा म्हणला तुमची 6 बैल. हा. मला गावात नाही आम्हाला हे आमचा मारुती. हा. त्यानं काय केलं 2 बैल धरली. हा. त्यांची 6 बैल सोडली. हा. 2 बैल धरली. 2 बैल धरली की तुला सांगतो बैलाला ढकलायला लागली गाडी. गाडी बैलाला ढकलायला लागली. हा. मग हिथं आणला. हिथं आणला आणि ते बसविला. एकाच मंदिरात 2 मारुती. एका मंदिरात 2 मारुती 2 वेगवेगळं. बरं राहिला. अवघडच आहे. त्याला 6 बैलाला ओढना आणि इथं 2 बैलाला ढकलायला 2 बैलाला ढकलायला लागली गाडी. बर बर बर. ते अवघड. सोनं पण आहे म्हणते तिथं. सोनं नाही आता. हा. सोनं नेलं उकरून कोरपाच्या माणसा. बर. आता त्या आडात हाय म्हणते ते बाबा. मग आठवायचं आडलंय मोठा आहे का आड? तर आड हे आहे का पिपळा खाल्ला आड बघितला का तो? पिपळा खाल्ला बघितला की ती आता त्याची वटा बांधलेला ती. बघितला. त्याच्यावर जरा थोर आहे. तर त्याच्यावर शिळ झाकलेली आहे. शिळ मोठी लट शिळ आहे. बर बर बर. मग त्याच्यात असा आडवा अँगल टाकून लोखंडाचा त्याला साखळ्या बांधून 2 का 3 हांड लोंबकाळत बांधले. बर. अशी म्हणते ती. माहित नाही अजून कोणाला. माहित नाही. मग ती तुला सांगतो एकदा कुठली तरी माणसं आली तिची शिळ काढायला. ज्या ऐकाली जी भोंग जी निघालं का नाही ती माणसाला तुला सांगतो सुजवून सोडलं त्यांनी. लय चावलं. भुंग कुठं आलं बाबा तिथं? कुठं आलं कुणा आठवाय. भुंग आलेलंच माहित नाही. आणि ती पैसे त्या ह्याच्यात हांड्यात राणी मुकोट्याचे पैसे आहेत. चांदीचं.
चांदीचं राणी मुकुटाचं. हा हा चांदीचं रुपये आहे बर बर. आपल्या नाना माळ्याच्या बापापाशी होतं बघ. नाना माळ्याच्या बापापाशी चांदीचं रूप हो. होतं. नाना माळ्याच्या बापानं जर दसऱ्याला ती पूजाला मांडित होता. बर. मग त्यानं पूजाला मांडता मांडता ही वापा निघाला इकरीला. कुठला? ही वार धनराजनं घेतलेला. बर. मग त्या चांदीच्या 2 रुपयाला किती पैसे यावं? 2 रुपयाला 20,000 रुपये तवा तवा. तवा म्हणजे तुम्ही बारका असताना. हा हा. आणि ती 20,000 ती रान घेतली. किती एकर रान आहे ती? 20 एकर रान आहे. 20,000 20 एकर रान घेतलं. एकर रान घेतलं 2च चांदीच्या पैशावर. 2 रुपयात. बघ दिदे, विचार करण्याची गोष्ट आहे. हो आपल्यात आता 20,000 काय येतंय? काय येते बाजार येईना. हा. लग्नाचा बाजार येत नाही. ती 20 एकर रान घेतली. आठवड्याचा येत नाही काय काय वेळेस. लय श्रीमंत होती. बर बर मग त्याने ही तुला सांगतो पसरून जागा धरला. बर. पसरून जागा धरला आणि माणसं त्या टायमाला रगील होती. हा. कसलं बी गुंड बसवायची तुला सांगतो ते बघितलं नाही तटाला. लय मोठा आहे तण. आणि अशी माती टाकायची हा. आणि पाणी घागरीनं ओतायचं त्या मातीवर हा. आणि दोघा चौघांनी तोडायची ती माती हा. आणि त्याच्यावर तुला सांगतो बैल फिरवायची बर. त्या चिखलावर. चिखलावर. आणि ती चिखल तुला सांगतो त्या बुरुजाला वापरलेला आहे. आता भेंड्याचं बुरुज आहे तर हा. काय काय हा. तर डासाळ्याचं कळतंय का ते? आणि जागेवर आहे ती उभा. आहे ते का नाही? हा. मग ती भेंड्याचं काय बिताड आहे हा. काय आणि चिऱ्याचं त्या बुरुजात बी म्हणून आडाला पाणी कसं काय? तिथं नाही पाणी. हा. ती काय त्या अर्जाच्या घराच्या पुढल्या बाजूलाच आहे बुरुज. हो. ते आता ती काय जळा तर खरड पाणी आहे म्हणे की आडाला, गावाच्या मध्ये भागी आधी. नाही नाही त्या आतमध्ये आड आहे. हा. ती खराट आहे पाणी. गावात अख्ख्या मध्ये भागी. आतच आहे वाड्याच आहे आड. हा. पण लय खोल आहे. हा. हित नहान माझ्या घरा इतकी सोल लागते. बर. इतका खांदला कोणी आड? कुणी खाल्ला आता का पाहिला कुणा मग काय माहित आहे त्या लिंबळकराच्या ह्यानी. बर बर. म्हणजे त्यांच्या बाया तुला सांगतो पाण्याला हे जात नव्हत्या. हा. गोसा होता. गोसा म्हणजे काय असते? गोसा म्हणजे बाईच नजर पडत नाही हा. म्हणायचं गोसा. बर त्यांची बाई बर बर. लग्न केलं म्हणजे घरात की घरातच? घरात. त्याला संडास फिंडास सगळं घरात. बर बर. समधी सुविधा आतमध्ये, समधी सुविधा. बाहेर नाही निघायचं. पाणी. मग तुला सांगतो प्यापुरती तेवढी बारवाची घागर आणायची. हा. ती बी गड्यानं आणून द्यायची. गाड्यानं. ही जात नव्हती लिंबळ करायची. मोठी दांड होती म्हणल्यावर कशाला जाते? मग त्याने घागर एक आणून द्यायची हा. आणि ते घागर इळभर त्याने पुरवायची. बर बर. हा. मग डेंजर होतं ही गणित. लिंबळकराचा वाडा. हा. पुन्हा ही वाडा आपल्यात एक नारशेव म्हणून कुलकर्णी म्हणून एक कुलकर्णी. नारशेव कुलकर्णी हा. म्हणजे ह्या अण्णा कुलकर्ण्याचा बाप. बर. तुला सांगतो तेव्हा कायदा त्याच्यापाशी होतं. म्हणजे आंबेडकरांनी शिकलं होतं ती. बर. गावातला म्हणजे मेन माणूस, न्याय निवाडा करणारा. न्याय निवाडा नाही. हा. जमिनीच्या खरेदी त्याच्यापाशी होत होती. बर. सारा तीच वसूल करीत होता. हा. सारा बी त्यालाच. हा. म्हणजे सरकारचा आदेश होता तेवढा हा. त्याला बर बर. त्या टायमाला. म्हणजे जहागिरी म्हणायचे त्यांना. हा. बर. मग त्यानं काय केलं तुला सांगतो. हा. आता आपल्याकडे सारा तटला हा. की बोलवून घ्यायचं. हा. सारा भरतो का नाही? हा. काय मालक सारा कशानं भरावा, आमची खायची पंचायत. तेव्हा बी असंच खायची पंचायती. हा. पाऊस काढले राहायचा हा. आणि काय पेरायचं राहणं येत नव्हती. चिबडानं राहणं पडायचं. हा. मग सारा नाही भरला हा. कर ह्याच्यावर सही. घेतलं रान लिहून डायरेक्ट. घेतलं राहणं. मग ही बामणाला राहणं त्याच्या पायी लय मोठी होती. असं आहे होय. हा. त्याच्यामुळे आपल्या गावात बामणाचं राज्य होतं. बामणाचं राज्य. हा. काय जरी झालं तर बामणच आणि समजा. समजा माल तर सारा बामणाचाच. हा. गुरु चरायला. बर. गुरु किती होती दिन मालकाला? हा. 400 गुरु होती. 400. वासर तुला सांगतो 500 वासर मी राखली ती. 500 वासर तुम्ही राखली ती? वा हे हाकीत न्यायची. हा. धानवाटला तुला सांगतो नेऊन सोडायची धानात. हा. ती धान खात नव्हती. आई गेली गवत हा. हुडकून खायची. हा. गवत खायची हुडकून. बर बर. आणि जर पुन्हा आपल्याला टाइम कळाला का नाही त्याला पाणी हा. दाखवायचा. तिथं मोठा हौद आहे. बर. आता बी आहे. आता बी हाय तिथं हाय, लिंबाऱ्या पैसे आहे. हा. मग त्या हौदावर आणायची सगळी हा. आणि पाणी पाजायची. बर. पाणी पाजली की अजून टाकलायची आत.
आणि 4 वाजल्या हा. समधी गोळा करायची. हा. कोणाच्या दहानात आय घाली वळत नव्हती वासर हा नीट वाड्यात वाड्यात उधळत ज्याची वाड्यात वाड्यात बसत होती तेवढी जनावर. 400 वासर हा. आणि 400च गुरु हा 400-500 वासरण 400-500 गुरु. बर बर. ये 2 मार हा. इळभर शेण उचलायला त्याला पुरतच नव्हतं. पुरत सरतच नव्हतं. दोन गाड्यांना दिवसभर शेणच उचलायचं. दिवसभर शेणच म्हणजे झालं की खाल इकडच्या बाजूला पायऱ्या उतरल्यावर गर्दाड आहे का हा. ती गर्दाड टाच भरत होतो शेणात. त्याच्यात 1.5 मजली बिल्डिंग जाईल की हो. एवढं मोठं करतात. हो. ती गर्दाड गच भरत होतो बघ शेणात. आणि समजा आमनाची जनावर वाड्यात एकही बाहेर नाही. हा. वाडा किती मोठा असेल मग? बघ की. आता केवढा राहिलाय वाडा? थोडाच राहिलाय बघाय गेलं. हो. आणि जी ही अर्जापासला बुरुज हा. आणि इकडं कोंढ्या जगतापासला एक बुरुज बर बर. तिथवर धरलं होतं रान ह्या बांधायचं. हा. पण ती जुटिंगच बांध होती ना. म्हणजे शूटिंग काय असते? भूत भूत. हा. भूत बांधूच दिना. हा. छाती इतकं टकुरी इतकं गेलं भिताळ हा. की मनानच ढासळायचं. बांधणाऱ्याची मजाच करायची. हो. मग ते म्हणले असं का व्हायला लागले. मग एका देवरा सेकंड बघितलं. हा. ते म्हणले हे एवढं रान सोडून द्या ना आत बांधा. हा. म्हणून ती बुरुज सोडून दिली ती. बर बर बर. कोणत्या जगता पप्पीस आहे का बांधाव एक बुरुज. हाय की. आणि इकडं अर्जाच्या घरापासून अरे घरा 2 बुरुज सोडून दिलं ना आतनं भिताड बांधलं. आतनं भितड बांध. तेव्हा टिकलं. हा. इकडे एक आणि इकडे एक दोन्हीकडे नुसती बुरजच होती. वा. मध्ये भीत नाही बांधू दिली. म्हणजे तिथे डेंजर गणित आहे म्हणायचं. बांधूच देत नव्हतं. बसकीचं का आलं की ढासळायचं मनात. मनानच कडा चढला कसला कडेला सपळीच व्हायचं. सोपं वा. हो. कलाच होती काहीतरी. वा. आता भूत बी नाही तीन शूटिंग बी नाही काहीच नाही. आता काय नाही राहिलं. ही 72च्या दुष्काळ आला का 72चा हा. तळी चालू झाली का हा. चौकड माणसं सारी बर त्याच्यामुळं भूतच राहील. बर. आणि लबरी तांदूळ आलत. लबरी तांदूळ. लबरी तांदूळ हा. असा जर खाली पडला हा. तर चिंडू उडल्यावर उडत होत. हो. त्याला लबरी तांदूळ म्हणायचं. लबरी तांदूळ. हा. आणि ते शिजविताना बी शिजवून खाताना कचा कचा लागायचा. हो. मग ते तुला तू शिजवून आणायची तळ्यावर खायला. हा. मग कुणी खायचं कुणीच टाकून द्यायचं कुणी सांडायचं. हा. ती लबरी तांदूळ खाऊनच भूत गेली. लबरी तांदूळ खाऊन भूताची भूकच भागली. वागली. ती भूत कुणाला लागाच नाही. हा. आता हाय का बोबाट कुणाला लागते. भूत म्हणून कुणाला लागत नाही आता. आणि पहिलं काय होतं हा. तुला सांगतो भूत लागलं की कुठेतरी बडान ठुलेला हायच. बडान म्हणजे तेलच्या पोळ्या निवद नारळ हा. आपला आपण दिवाळीच्या पंत्या आणता का हा. तसल्या पंत्याचं दिव हा. करून ती एका टोपल्यात मांडायचं हा. दुर्डीत. हा. आणि ती दुर्डी ती ठेवायची त्या देवराशानं सांगल तिकडे तिथं ठेवायची. ठेवायची. झालं भूताचं भागलंच. बागलं. खायला इकडे काय नसणार पण भूताला तेलचन विलचन. हो. मग मी ह्या बळी आहे का बळी महादेवा हा. नेवाबाजी हाय ते महादेवा हाय गे. त्याच्यात राहिलो होतो कामाला जेवता. बर. जेवता राहिल्यावर तुला सांगतो वड्याने वाट हा. त्या रानात याला हाय वाड्यानंच वाटाय कडे जाय. वड्यातनं जेवावं लागत होतं. आता कडेला झाली. हा. वड्यातनं जेवावं लागत होतं पाणी असो काय असो. बर. मग तुला सांगतो तेव्हा काय पाणी नव्हतं. एका माणसानं काय केलं 2 कोंबड हम्म. आणि तेलच्या हा. 25 तेलक्या 25 निवद हा. 25 नारळ हे समजा काय काय 25 हा. आणि डझनभर केळं हा. आणि लाडू तुला सांगतो अर्धा किलो सुमार हा. असे दुर्डी गच भरून ठेवलेलं हा. त्या जामगावकरच्या मळ्यातल्या कोपऱ्यावर. बर. ती मी बघितलं. हा. बघितलं की इथं आलो. हा. मग या महादेवाच्या आजोबाला म्हणलं हा. अण्णा हा. लय बडान फुले म्हणलं एका माणसानं आपले. हा. कुठं आहे म्हणला. हा. मी म्हणलं हाय चल म्हणला माझ्या संग. हा. आपण आलो. हा. गेलो आम्ही दोघे गेला आणि ते टोपलं उचलून म्हाताऱ्याने घेतलं. हा. आला इथं तेलचन विलचन घेऊन आला म्हणा की. आला. हा. मग मला म्हणला खा. हा. मी म्हणलं नको बाबा आपल्याला भूत लागल. हा. हा खा म्हणला कुठलं भूत आपल्याला लागतंय आणि काय लागतंय म्हणला. हा. हाणलं आम्ही दोघांनी तेलच्या आणि ते सगळं. हा. 2 दिवस खात होता दोघं दोघच म्हातारांनीच.
हो. विचार की बळीला बळीला बारका होता. हो. म्हणजे भूत राहिली एकीकडे कोंबडा आणि तेलच्या तुम्ही कोंबडा दिला खाणाराला. त्याला 2 कोंबडं टाकले. बर त्याचं पाय बांधून टाकलेलं होते, कुणीकडे जायच नव्हते ना. ती दिलं खाणाराला. मग कोण खात होतं, पाणता त्याच्या तिथली खात होती, त्यासनी देऊन टाक झाली त्यांची दावतच झाली. पाम्या हे का ना नोकरी होती, त्याने खाल्लं कापून कोंबड. 8 दिवसाला नियमानं त्या कोपऱ्यावर कोणाचं तर बाडान ठेवलेला हायच. मिटलंच की तुम्हाला ठिकाणात लागला होता. वा लय साठकावून आम्ही हाणायचो. 2 वर्ष होतो का मी तिथं. 2 वर्ष आठवड्याला तुला सांगतो कोणाचं तर ठेवलेला हायच बडा. भूताचं राहिलं तुमचं भागायचंच. आपल्या तांबुरीला ठुत होती जायनाच्या हेरीपाशी. तिथं काय होतं तांबुरीला? भूत. तिथं भूत कुठलं आलंय पुन्हा माहित आहे, पण तिथं आणून ठेवायची रे. देवराशानं काढून दिलं की तिथं आणून ठेवायची बडा. पण ते इकडलं कोण खात नव्हतं, भेद होती. नग भाऊ म्हणायचे आपल्याला लागत. इकडचं जबरभूत होता. हो तिकडं का नाही ठेवलेला मी ती म्हातारा आणि तुझा डेंजर ठेवायचं नाही, ठेवलेलं दिसलं गेलं काय. त्या कोरकाळण्यानं तुला सांगतो इतकी जमीन मिळविली. मिळविल्यावर मग आता काय करायचं, इरल्याकडे सरायली खाली. इरल्याच्या जिमनी मिळवायला ती नारशिव कुरकळणी. बरोबर आहे. इरल्याच्या जिमनी सारखायला लागल्यावर इरल्याच्या माणसाने केला विचार. ती म्हणली आता आमच्याकडे सरायला लागली. म्हणजे ती आली आपल्या गोसाईला कडू होत, ती आली गोसाई आणि एक महार एक कडू होत. त्या गोसाईन त्या महाराकडे आली. म्हणली बाबा तुम्हाला किती सुपारी द्यायची म्हणली. तर म्हणली कशाची. एक कुलकर्णी म्हणली तिथवर आणायचा, मारायचा लागला म्हणली आमच्याकडे. हो मग तुला सांगतो त्या खैरापोटीत ह्या गोसायानं त्या महारानं काका काका म्हणली काय म्हणली सारे माळ्याची बैल म्हणली साऱ्या झुंजल्यात. बर असा करून गुलवून आणला. गुलवून आणला. म्हणला माझ्या झुंजल्यात बैल सारखं तर माळी. असा करून आणला. मोठा एक शिवराचा आळा होता. त्या आळ्याच्या आड ह्या इथे फणीच्या कुऱ्हाडी घेऊन बसली होती 4 जण इरलेच. बर त्याला त्या हिवराचा मोहरा असा सरकावला त्या कोरकालण्याला. ही जी उठली का 2-4 जण कुच्यासारखीच गडदन बाजूला. हो निबार होती, दांड होती. जी गडदन बाजूला काढली प्रीत तिथं गेली पळून. हो कोणी मारला. मग गावात रोज शायडी यायचं. आणि कोणी कुचकुच केली म्हणून लुगडी निसून लुगडी निसून जायचं शायडी. बाया काय त्याचा विषयच बोलत. असं करून का नाही तुला सांगतो शेवटी गोखले फौजदार म्हणून होता. ज्या आईला मला एका बापानं काढलेली आहे मला सुरडी, कोण सुद्धा फुटना म्हणून. कोण सुद्धा फुटलं नाही म्हणून निर्दोषच गाव केलं. इरल्याचा तर विषयच नाही. तेव्हापासून ती जिमनी घ्यायचं बंद झालं. डेंजर गेडीत झालं मला. लय कडू होत. मग त्याचा आता तुला सांगतो, तुला दाखवू का काय बारवत आहे बघ. तुला सांगतो त्याचा ते दगडावर काढलेला मूर्ती काढलेली आहे. त्याच्या बिंबीला पाणी लागलं की पाऊस उघडायचा. बर त्याची मूर्ती का ती. पाऊस इतका व्हायचा त्याच्या बिंबीला पाणी लागलं की पाऊस उघडायचा. हे ठरावच पाहिला. आता कुठं त्याच्या बिंबीला पाणी लागणार काय, पाऊसच नाही. कुठलं पाणी लागत नाही तर पहिला ठराव. माणसं वाकून बघायची. अरे म्हणायचे काकाच्या बिंबीला पाणी लागलं का बघा. हो नरशिव काका म्हणायचे. त्याच्या बिंबीला पाणी लागलं की पाऊस उघडला. पुन्हा नाही पाऊस पडत. इतकी बाराव भरत होत. 2-3 पायऱ्या वर यायच्या. लय नाही त्यामुळे चांगलं वरी आहे चांगलं. ती काढलेलं दगडावर. त्याच्यामुळे म्हणजे पहिली कोणती पाऊस उघडायची. या बारवाचं पाणी आंबाबाईच्या देवळापाशी निघत होतं. असं 3 मोटरून उकळ्यास मारित होत. आंबाबाईच्या देवळापाशी खाली इकडे म्हणजे पाणी किती निघत. ती आता बालवाडी बांधली का तिथं उकळ्याच असं 3 मोटरून पाक 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 पाळच मारित.
बर इतकं खडाफट आहे. बर हा. डेंजर होतं म्हणलं. आणि ह्या जायनाच्या हिरीचं हा. ह्या पठण साहेबाच्या जरा आड्या तिथं बर उकाळ निघायचं. बर बक्का बक्का बक्का. ती जाण्याची हिरबी लय जुनी आहे. वा. जाण्याची हिर म्हणजे आता ती सूर्यकांत बापूंनी हा, घेतली. घेतले. बर बर तेव्हा काय पांदाड भरलेली होती काय हा हे माझ्यात एक 3 बाऱ्या बोल्डरनं भरलंय की हा. दगड टाकून 3 बाऱ्या लय खोल होत. खोल होतं पांदाड. हा खाली पांदाडातनं चाललं म्हणजे वरलं मार दिसत नव्हतं. हा. इतकं खोल होत. पाणी जाऊन झालेलं आहे. पाणी जाऊन बिन मुळचंच खोल बी होत. हा मग 3 बाऱ्या बोल्डर भरले तर गुडघेत केलं गुडघेत हा दगड टाकून आणि दगड हातरून हा बाबा पासनाची दगड हातरायची ते जायनाच्या हिरीपत 3 बाऱ्या भरलं. हा. आता 4थ्या बारीनं तुला सांगतो खडी पडली. आता हे डांबरीत झाला चांगला. डांबरीत झाला. नाहीतर जनावर जात नव्हतं ना माणूस जात नव्हतं हा. ते. हा. मग त्या टायमाला जनावर जात नाही तिथे बापणाच्या दावणी होत्या आमच्या इथं. इथं आपल्या इथं. कुपी करायची गोड कुपी हम्म. गड्याला झोपायला हम्म. समध्या दावणी हो हाणण्याचं रान इकलेलं तिथवर लय लांब पुस्तूर होत्या. आणि जनावर काय उशी होती काय हा आणि माळावर जर जनावर नेली हा ह्या इथनं जर वरी चालली का हा टकुरीत केल्या पवळी हा. 2 बाजूनी बर वरनं बिन खालनं बी गडी नुसतं गुर्राकी पवळीवरनच चालायचं. हा कुणीकडे जायची भानगड नाही जनावर पवळीतनं कुठे जाते उडी मारून जाते का हाय पवळीत वासकीत केलं उच पवळी कशाला जाते जनावर बाजू. कुठवर पवळी हा. हितनं जी पवळी त्या बुरजा फुटू लय लांब पुस्तूर. असा गोलच चंद्राच्या कोर ती गावाचं हीच म्हणायचं वा शिवच. शिवच. बाहेर जायची भानगडच नाही. मग ह्या गौराक्याने पवळीवरनं चालायचं हा. आणि बुरजापाशी गेलं की महागारी निस्ती वळवायची हा. किती कुठं आली तिकडे हा. 4 वाजता तर बाहेरच काढायची. मग आणि काय? इतकं झाडवान बी हा. बोलायचं काम नाही. एखादं जनावर जर अडकून बसलं हा. तर ते निघत नव्हतं त्यात लवकर निघतच नव्हतं ती सकाळच्या परी जनावर गेल्यावरच निघायचं. तो पुस्तूर नाही. तो परत तिथं आधार त्याच्यात तो पुस्तूर लांडग्यानं खाल्लं तर दांडग्यानं खाल्ली जण हा. खायचं दांडग इतकी झाडी होती. एकट्यानं 2 माणसाचं लाग नव्हता जायला. रस्तापूरला जायचं म्हणलं तर संध्याकाळी संध्याकाळी दिवसा सुद्धा दिवसा सुद्या लय ब्या वाटायचं इतकी झाडी दोन्ही कुठे बी लय डेंजर. आणि असं सडक तुला म्हणतो कच्ची वाट हं. कुठली खडी न कुठलं काय कच्ची वाट द्यायची माणसं दिवसा सुद्धा मग काय तर इतकं भ्या वाटत होतं.